त्याच्यामध्ये जे स्प्रे घेतले त्याच्यामुळं मादी फुलांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळं शेटिंग जास्त होती. तर शेतकऱ्यांचा जो विषय व काकडी कडू होती, तर पाणी कमी पडलं तरच काकडी कडू होती. आपले 10 ते 20% फळं जे फळमाशी डंक मारून खराब होतात. सापळे लावल्यामुळं तेवढं उत्पन्नात वाढ होतं. तर 2 एकर असल्यामुळं 80 टनाचं उत्पादन होईल. नमस्कार, मी संदीप दगडू कपाळे, मुक्काम पोस्ट भाळवणी, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. आता आम्ही 2 एकर काकडीचा प्लॉट केलेला आहे. 14/3/2025ला लागवड केलेली. आम्हाला उष्णतेमुळं जास्त त्रास होत होता. वाढ थांबलेली होती पिकाची. पण आम्ही बऱ्याचशा कृषीवाल्यांचं मार्गदर्शन घेतलं, पण आम्हाला काही रिझल्ट मिळाला नाही. मग आम्ही भैयांचं मार्गदर्शन घेतलं आणि भैयांचं मार्गदर्शनानंतर भैयांनी आम्हाला अल्ट्रा कर्ब सोडायला सांगितलं. ते सोडल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दिवशीच रिझल्ट शेंडा वाढलेला दिसला. याच्यापूर्वी आम्हाला काही रिझल्ट नव्हता. पण अल्ट्रा कर्बनी चांगला रिझल्ट आला आहे आणि वाढ बी एकदम वेली वाढल्यात. आता ह्या वेली एकदम 30 दिवसाचा प्लॉट असला ना, 30 दिवसाच्या हिशोबाने चांगल्या आहेत आणि सेटिंग बी चांगली. हे बघा, हे फळ दाखवतो मी आता इथं. तेव्हा ही आता 30 दिवसाचाच प्लॉट झाला आहे, पण ही सेटिंग आणि फळांची अवस्था एकदम चांगली आहे. आणि भैयांचं मार्गदर्शनामुळं एवढ्या उन्हात बी चांगला प्लॉट आला आहे. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्लॉट फेल गेलेले आहेत. अपटेक चांगलं झालं आहे, त्याच्यामुळं आम्हाला एकरी 40 टनाची उत्पन्नाची अपेक्षा आहे. आणि आता प्लॉट बी एकदम चांगला आहे. ही लागवड आपण 6 फुटाचे बेड पाडले होते आणि 2 लाईनीतलं अंतर 6 फूट आहे आणि 2 रोपातलं अंतर 1.25 फूट आहे. तर कमी पाण्यात असूनसुद्धा चांगलं उत्पन्न येते. ड्रिप केल्यामुळं पाणी कमी लागते, त्याच्यामुळे जास्तीत जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येते. लागवडीनंतर दर 3ऱ्या-4थ्या दिवशी फवारा चालू आहे. 2 फवाऱ्यातलं अंतर 3 दिवसाचं असते. 2 लाईनीतलं अंतर 6 फूट ठेवल्यामुळं मध्ये जागा राहते आणि आपण तार बांबूवरती नाही केलेली, ही जमिनीवरतीच केलेली. मग हे वेल हे यालापर्यंत येऊस तर तेवढं अंतर कव्हर करायला 1 महिन्याचा कालावधी जातो आणि त्याच्यामुळे उत्पादन जास्त मिळतं. अंतर जर कमी केलं आपण तर उत्पादन कमी मिळतं. एकमेकाच्या शेंड्यात वेल शिरले तर उत्पन्नात फरक होतो आणि हे मधला पेस राहिल्यामुळं वाढ चांगली होती. वेल जास्त लांबतात आणि वेलाचं असं आहे का प्रत्येक फुटव्यागानी सेटिंग होती. त्याच्यामुळं आपण 40 टनाच्या उत्पन्नापर्यंत पोहोचतो आहे. आणि याच्यामध्ये जे स्प्रे घेतले त्याच्यामुळं मादी फुलांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळं सेटिंग जास्त होती. ह्या छोट्या छोट्या गोष्टीकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे का मादी फुलांची संख्या कशी वाढेल. स्प्रे एक तर संध्याकाळीच घ्यायची. ह्या अशा छोट्या छोट्या वस्तू आहेत. तर याच्यामध्ये ज्या अडचणी येतात पिकाला, ते नागाळी, डावणी, हे जे बुरशीजन्य रोग वाढतात, तर याच्यासाठी दर 3ऱ्या दिवशी स्प्रे घ्यायचा. म्हणजे एवढं ऊन असूनसुद्धा प्लॉट चांगले येतात. आणि स्प्रे घेताना शक्यतो संध्याकाळी घ्यायचे. म्हणजे काय होतं, आपण जे स्प्रे मारतो तर ऊन पडल्यानंतर तर बाष्पीभवन होऊन जातं, ते लागू होत नाही. तर शेतकऱ्यांचा जो विषय व काकडी कडू होती, तर पाणी कमी पडलं तरच काकडी कडू होती आणि कॅल्शियम बोरॉन ते सोडलं तर काकडी वाकडी होत नाही आणि कडू बी होत नाही. तर हा सगळा माल आम्ही भाळवणी येथे कृषी उत्पन्न बाजार समितीची उपबाजार समिती आणि हा सगळा भाजीपाला आम्ही भाळवणीला पाठवतो. त्याच्यामुळे ते जे आम्हाला त्याचे पैसे बी चांगले मिळतात, ट्रान्सपोर्ट खर्च बी कमी लागतो आहे. हा काकडीचा नाजिया म्हणून जाते इस्टिवेट सीडची, तर आम्हाला नाजियाचं चांगलं उत्पादन मिळते. हे किरकोळ गोष्ट वाटते, पण ही फळमाशी याच्यामध्ये आकर्षित होती आणि हे वापरल्यामुळं आपले 10 ते 20% फळं जे फळमाशी डंक मारून खराब होतात, तर हे सापळे लावल्यामुळं तेवढं उत्पन्नात वाढ होतं. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टीत ह्या शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीत. तर त्यांनी ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यामुळे फवाऱ्याचे बी पैसे वाचतात आणि उत्पादन बी वाढतं. तर मला याच्यातून शेतकऱ्यांना एकच संदेश द्यायचा आहे आणि युवकांना एक संदेश द्यायचा आहे का बाबा, लोक म्हणतात शेती परवडत नाही, पण आम्ही ह्या शेतीतून भरघोस असं उत्पादन काढतो आहे. वर्षाकाठी किती कमी निघलं तरी 3 कोटी रुपयाचं आम्हाला उत्पादन मिळतं आहे. हे फक्त योग्य दुकानदाराच्या मार्गदर्शनामुळेच होतं आहे. आपण पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे आणि त्याच्यासाठी योग्य यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ज्या पिकाला गरज आहे तेच दिलं पाहिजे, नको ते देऊन नुकसान होती. त्याच्यामुळे उत्पादनात खर्चात कमीत कमी खर्च होऊन जास्तीत जास्त उत्पादन कसं होईल, याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि आम्ही ते केलेत आणि आम्हाला त्या पद्धतीत उत्पादन बी मिळतं आहे. वेगवेगळे पिकं भाजीपाल्यातले घेऊन चांगल्यापैकी त्याच्यातून पैसे मिळतात.